नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हातारपणात पुरुषांच्याच वाट्याला एकटेपणा का येतो. त्यांच्याच मौनात लपलेलं ते दुःख जे कोणीही आजपर्यंत समजू शकलं नाही. असं म्हणतात, जीवनाच्या शेवटच्या पानावर कोणीच वाचू शकत नाही किंवा जीवनाचं शेवटचं पान कोणीही वाचू शकत नाही. खरं पाहिलं तर जीवनाची खरी कहाणी तिथेच असते, शेवटच्या पानावर. वृद्ध पुरुषांचं जीवनही काहीसं असंच असतं. जेव्हा तरुणपण संपतं आणि मुलं मोठी होतात, ते त्यांच्या आयुष्यात बिझी होऊन जातात आणि तेव्हा उरतं ते फक्त म्हातारपणातील एक कोपरा, एक खुर्ची आणि खूप मोठं मौन, नाही का? तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की म्हातार झाल्यानंतर सर्वात दुःखी पिता किंवा वडील सर्वात एकटे का पडतात आणि आम्ही त्यांना किती अनावधानाने एकटे सोडतो, नाही का? तर तुम्ही कधी विचार केला आहे का की एक वृद्ध वडील जे पूर्ण जीवन आपल्या कुटुंबासाठी जगतो आणि जेव्हा ते 70 वर्षाच्या वयामध्ये येतात आणि त्यांचा सर्व कार्यभाग संपलेला असतो, म्हणजे त्यांचं कर्तृत्व, जबाबदाऱ्या संपलेल्या असतात आणि तेव्हा त्यांच्या वाट्याला येते ते एक रिकामी खोली, एकटे बसून राहणं आणि त्यांच्या वाट्याला येतं ते खूप मोठं मौन. वरून तर ते शांत दिसतात, परंतु आतमधून मात्र ते खूप ढासळलेले असतात. त्यांचं मन ओरडत असतं, ते दुःखी झालेले असतात. आणि हे तेच वय असतं ज्या वयात कोणी त्यांची हालचाल विचारत नाही आणि कोणी त्यांचा मित्र सुद्धा राहिला नसतो, कारण त्या वयामध्ये बरेचसे मित्र हे जग सोडून गेलेले असतात. पूर्वीसारखे तसे नाते संबंध सुद्धा राहत नाही. ते कधी या घराचे फक्त प्रमुख होता, तो आज एका कोपऱ्यात खुर्ची बनून राहतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये काही कहाणी नाही आहे, हे सत्य आहे. वृद्ध पुरुषांचं त्या मौनाची कहाणी, जिला कोणी ऐकत नाही आणि जी कोणी वाचत सुद्धा नाही किंवा कोणाला ऐकायला वेळ सुद्धा नसतो. तर मग जाणून घेऊया की वृद्ध पुरुष सर्वात जास्त एकटेपणा का अनुभवतात आणि काय आहे त्यांच्या जीवनातील ती खालीपणाची कहाणी. कदाचित तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला एकटेपणापासून वाचवू शकाल, कारण की मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. आणि जो पूर्वी घराचा प्रमुख होता, तो मात्र आज एका कोपऱ्यात खुर्ची बनून राहतो. मित्रांनो, हा व्हिडिओ म्हणजे काही कहाणी नाही आहे, हे सत्य आहे. आणि वृद्ध पुरुषांच्या ते मौनाची कहाणी, जिला कोणी ऐकतच नाही. चला तर मग जाणून घेऊया की वृद्ध पुरुष सर्वात जास्त एकटेपणा अनुभवतात आणि काय आहे त्यांच्या जीवनातील ती खालीपणाची खरी कहाणी. कदाचित तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला एकटेपणापासून वाचवू शकाल, कारण की मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे आणि साठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. नंबर 1, वृद्ध पुरुषांचा एकटेपणा. जेव्हा म्हातारपणात बोलणारे आजूबाजूला कोणी राहत नाही. उदाहरणादाखल बघू आपण एक राजेंद्र बाबू, वय त्यांचं 74 वर्ष. त्यांनी आयुष्यभर पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी केली. वेळेवर ऑफिसला जाणे, मुलांची फी भरणे, किराणा सामान आणणे, विद्युत बिल भरणे आणि घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळणे, बस हेच त्यांचं विश्व होतं, हेच त्यांचं जग होतं.
दिवस संपत गेले, मुले मोठी झाली आणि मग एक दिवस ते नोकरीवरून रिटायर्ड सुद्धा झाले. आणि रिटायरमेंटच्या काही दिवस, काही आठवडे सगळं काही ठीक चाललं होतं. घरात लोक होती, बोलणं चालणं होत होतं, थोडी मस्ती पण झाली. पण नंतर हळूहळू जसा वेळ निघून गेला तसं त्या वेळेच्या काळाची गती थांबल्या गेली. आता सकाळी लवकर उठण्याची गरज नव्हती, कारण काम नव्हतं, रिटायर झाले होते. हे तयार होण्याची काही गरज होती आणि नाही कोणाला भेटण्याची. रिटायर्ड होण्यापूर्वी राजेंद्र बाबू हे एक सन्मानाने ओळखल्या जाणारी व्यक्ती होती आणि तेच आता दिवसभर घराच्या अंगणात बसून न्यूजपेपर वाचत बसतात. कधी कोणाच्या आवाजाची वाट पाहत राहतात, कोणी बोलायला येईल याची वाट पाहत राहतात, किंवा घरातील कोणी व्यक्ती जवळ बसून त्यांची आस्थेने विचारपूस करेल याची ते वाट पाहत राहतात. त्यांची ते वाट पाहणं मात्र संपतच नाही. घरी पत्नी आहे, पण तीही आता तिच्या कामात बिझी आहे, कारण तिचं रुटीन ठरलेलं आहे आणि ती सुद्धा आता गप्प राहू लागली आहे. मुले ऑफिसमध्ये व्यस्त झाली आहे आणि सुनबाई तिच्या कामात. नातू शाळेत जातो आणि नंतर सरळ आल्यानंतर शाळेतून आल्यानंतर तो आपल्या रूममध्ये त्याच्या याच्यात व्यस्त होऊन जातो, त्याच्या दुनियेत तो व्यस्त आहे. आणि मग त्यांना विचारणारं कोणीच नाही. कदाचित त्यांच्या मनात ही भावना येते की आपली किंमत कदाचित कमी झाली आहे का. मुलगा सुद्धा त्याला कधी विचारत नाही की बाबा तुमची तब्येत कशी आहे, बाबा आज तुमचा दिवस कसा गेला, आणि तेही कोणाला काहीच म्हणत नाही, तेही कोणाशी काही सुद्धा बोलत नाही. कधी कधी तर असाही दिवस येतो की ते दिवसभरातल्या 24 तासातले एकही शब्द बोलत नाही. विचार करा, दिवसातले 24 तास आणि काही माणसासोबत बोलणं होत नाही, जे कधी काळी सगळ्यांचे चाहते होते. परंतु आज मात्र त्यांच्या आयुष्यात एकाकी जीवन आलं. आणि ही फक्त राजेंद्र बाबूची कहाणी नाही आहे, तर ही ते प्रत्येक वडिलाची कहाणी आहे, जे आता फक्त आणि फक्त भिंतीसोबत बोलत असतात, आपल्या रूममध्ये बसून असतात आणि त्यांचं बोलणं फक्त त्या भिंतीसोबतच होत असतं. प्रत्येक संध्याकाळ चुपचाप त्या दाराकडे बघत राहणं, ज्यामधून कोणीतरी येईल, त्यांच्यासाठी येईल, त्यांची विचारपूस करेल, त्यांच्यासोबत बसेल, त्यांच्यासाठी वेळ देईल, तर फक्त याच एका आशेने फक्त त्या दाराकडे ते बघत बसतात. परंतु कोणीही येत नाही. आणि असंही नाही की आता ते दुःखी होत नाही, त्यांना त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही, असंही नाही आहे. परंतु त्यांनी आता त्या विषयावर बोलणं मात्र बंद केलं आहे. कारण की माणसाला किंवा पुरुष मंडळीला असं शिकवलं जातं की त्यांना दुःख होत नाही, किंवा असं म्हणा ना, मर्द को दर्द नहीं होता, हेच तर शिकवलं जातं आपल्या समाजात, नाही का. पुरुष मंडळींनी व्यक्त व्हायचं नाही, पुरुषांनी रडायचं नाही, आणि हेच पिढ्यानपिढ्या हेच चालत आलेलं आहे आणि हेच शिकवल्या जाते. त्यामुळे पुरुष मंडळींना व्यक्त सुद्धा होता येत नाही. बोलायला तर सोपं आहे, मर्द को दर्द नहीं होता, नाही का. परंतु खरं तर हे आहे की वृद्ध पुरुष सगळ्यात जास्त तुटतात, जे सगळ्यात कमी बोलतात. त्यामुळे त्यांना व्यक्त होता येत नाही आणि मनातल्या मनात त्या सगळ्या भावना दाबत असल्यामुळे ते आतून खूप दुःखी झालेले असतात. आता बघू की नंबर 2, जेव्हा वृद्धापकाळात जेव्हा जीवनसाथी साथ सोडून जात असेल तेव्हा, नाही का, तेव्हा ते आणखीनच एकटे पडतात. आता बघू राजेंद्र बाबूचीच गोष्ट बघू आपण. राजेंद्र बाबूच्या लग्नाला आता 38 वर्ष पूर्ण झाले.
सरलाजी त्यांची पत्नी, जिच्यासोबत जीवनाचे प्रत्येक छोटे मोठे क्षण त्यांनी घालवले होते, जीवनातले चढ उतार बघितले होते, जीवनातला तो काळ ज्या काळी त्यांच्या हातात काहीच नव्हतं, अतिशय तंगी असं म्हणू आपण, किंवा गरिबी, तोही त्यांनी पाहिला होता. आणि जीवनातला तोही काळ जो त्यांच्यासाठी सुवर्ण काळ होता. सगळं काही नीट होतं आणि आर्थिक बाबतीत समस्या नव्हती, त्यामुळे तोही काळ त्यांनी त्यांच्यासोबत घालवला होता. प्रत्येक सुखादुःखाचे क्षण, कधी आजारपण असो किंवा मुलांची मस्ती असो, सर्व काही मिळून ते एकत्र जगले होते. सरलाजी प्रत्येक सकाळी उठल्यानंतर राजेंद्र बाबूंना चहा करून आणायच्या, प्रेमाने त्यांना आवाज द्यायचा आणि चहा घ्यायला त्या लावायच्या. असेच दिवस त्यांचे जात असताना एक दिवस अचानक त्यांनी उठल्याच नाही, त्या झोपूनच राहिल्या आणि त्यांचं आवाज देणं सुद्धा बंद झालं. त्या एका सकाळी सगळं काही राजेंद्र बाबूचं संपलं, कारण सरलाजी स्वर्गवासी झाल्या. राजेंद्र बाबू उठले आणि बघितलं तर सरलाजी तशाच लेटून होत्या, परंतु आता त्यांची श्वास बंद झाला होता. त्यामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसला. ती त्यांची चहा सकाळची आणि आता सगळं काही संपलं होतं. ज्याला त्यांनी वर्षानुवर्ष ती एक सुखद सकाळ होती, ती आता संपली होती. बिना सरलाजींच्या मधुर स्वरांनी दिवसाची सकाळ आणि पहिल्या चहाची सुरुवात व्हायची, ती मात्र आता चुपचाप ते पार पाडल्या जाते. न बोलता तो चहा घेतला जातो. लोक आले, सर्व सोपस्कार पार पाडले आणि लोकांनी सांगितलं की हिम्मत ठेवा राजेंद्रजी. पण कोणालाच हे माहीत नव्हतं की त्यांना आतमधून ते किती तुटले होते. सरलाजी फक्त पत्नी नव्हते त्यांच्या, तर त्या म्हणजे त्यांच्यासाठी त्यांचं पूर्ण जग होत्या. आता जेव्हा ते जगच संपलं होतं किंवा त्यांची दुनियाच संपली होती, तर प्रत्येक गोष्ट आता त्यांच्यासाठी बदलली होती. चहाचा तो कप असो, तो कप सुद्धा आता अपूर्ण वाटायला लागला. ते जे बेड होता, ते बेड त्यांना आता खाली वाटत होत्या. ती जी रात्र होती, त्या रात्र सुद्धा त्यांना आता घाबरवत होत्या, भीती दाखवत होत्या. आणि आता कोणी त्यांना विचारणार कोणीही नव्हतं की तुम्ही जेवण केलं का, तुम्ही आता कसे आहात, आणि टोकणार सुद्धा कोणी नव्हतं की राजेंद्रजी एवढे गोड खाऊ नका, तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही. कोणी हे सुद्धा आता म्हणणार नव्हतं. आता त्यांना हेही सुद्धा म्हणणार नव्हतं की राजेंद्रजी तुम्ही थोडं हसत जा, ते तब्येतीसाठी चांगलं असतं. जेव्हा सरलाजी होत्या तेव्हा प्रत्येक दिवस त्यांचा सरलाजीसाठी जगण्यात जात होता, परंतु आता मात्र ते स्वतःसाठी जगण्याचा सुद्धा त्यांना अर्थ वाटत नाही किंवा जगण्यासाठी काही उरलंच नाही असं त्यांना वाटतं. एका रूममध्ये दिवस तर घालवतात आणि मात्र आठवणीत राहतात ते सदैव सरलाजींच्या. हृदयाच्या कोणत्या कोपऱ्यात त्यांना फक्त एक प्रश्न पडतो की काय आता जीवन म्हणजे असंच जगायचं आहे का. जेव्हा मन अगदीच उद्विग्न होते किंवा खूप दुःख होतं, तेव्हा ते सरलाजीच्या फोटोसोबत बोलतात, बघ ना सरला, सर्व काही बदललं आहे आणि मी मात्र आत्ताही तोच आहे ग, जिथे तू मला सोडून गेली होती. त्यासाठी तू गेली आणि जगण्याचा उद्देशच माझा संपून गेला. त्यासाठीच तर म्हणतात मित्रांनो, एकटेपणा कोणाच्याही वाट्याला येऊ नये. एकटेपणा कुठलाही आवाज करत नाही, परंतु तो आतमधून माणसाला मात्र तोडून टाकत असतो. नीच जाणं म्हणजे फक्त एका व्यक्तीला गमावणं नाही आहे, तर त्यांचं पूर्ण जीवन गमावलं जातं.
जे तुम्ही त्यांच्यासोबत जगलात. मित्रांनो, जर तुम्हाला आत्तापर्यंत ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर आता व्हिडिओला तुम्ही लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्ही होय म्हणून नक्की लिहा. कारण मला ही माहिती मला माहिती पडेल की तुम्ही माझ्यासोबत आतापर्यंत आहात. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग आता पुढे जाऊया. नंबर 3, आपलीच माणसं दूर जातात, आपलीच माणसं परकी वाटतात. तेव्हा जेव्हा नात्याचं तुटणं सुरू होतं ना, तेव्हा मात्र कोणीही भेटायला येत नाही. आता बघा ना, राजेंद्र बाबूचीच गोष्ट. जीवन जगणं एक त्यांची दिनचर्या ठरलेली आहे. कारण आता ना कोणती कामं आहे ना कुठल्याही गोष्टीचं काही आहे. त्यांचं ठराविक पद्धतीने त्यांची आता दिनचर्या चालते. सकाळी उठलं की न्यूजपेपर वाचा, त्यानंतर दुपारी काहीतरी वरण भात काहीतरी जेवण करा, संध्याकाळी त्या गेटकडे बघून जिथून कोणी आपल्यासाठी येतं का, आपल्याकडे बोलायला येतं की आपल्यासाठी कोणी येतं का, ह्या क्षणाची वाट पाहत त्या गेटकडे बघत राहणं. मात्र आता ते गेट बंद राहतं. पहिले त्यांच्याच एरियातले, त्यांच्याच मोहल्ल्यातले शर्माजी येत होते. सोबत बसून बोलणं होत होतं, सोबत चहा घेणं होत होतं. जुन्या आठवणींना त्यांचा उजाळा मिळत होता, जुन्या आठवणी ताज्या होत होत्या. आता मात्र तेही आजारी आहेत आणि बाहेर जाणं त्यांचंही बंद आहे. ते बाहेर जात नाहीत, बाहेर निघत नाही आणि त्यामुळे त्यांच्याशी सुद्धा राजेंद्र बाबूचं बोलणं होत नाही. त्याचप्रमाणे मित्तल साहेब सुद्धा त्यांच्याकडे यायचे, दर रविवारी चहा घ्यायला येत होते. आता त्यांचंही राजेंद्र बाबूकडे येणं होत नाही, कारण त्यांचा मुलगा दुसऱ्या शहरात त्यांच्या जॉबच्या ठिकाणी घेऊन गेला आहे. आता फक्त एखादा आला तर त्यांचा कॉल मात्र येत असतो. कोणाचा फोन नाही, कोणाचा मेसेज नाही, काही नाही, फक्त एकटेपणा आणि एकटेपणा. आता फोनवर जरी कॉल आला तर ते बँकेवाल्यांचे येतात आणि कधी कधी OTP विचारण्यासाठी किंवा त्यांच्या बँकेचे मेसेज येतात, ज्यांचे SMS वगैरे असेच. बस कदाचित चुकून कोणी कॉल केला तर तेही मोजकच बोलण्यासाठी. मग काय, कसं आहे तब्येत, सर्व काही ठीक आहे ना, आणि राजेंद्र बाबूकडून उत्तर जातं फक्त हो. कधी कधी मुलांचा सुद्धा कॉल येत असतो, तेव्हाही राजेंद्र बाबू फक्त सांगतात की मी ठीक आहे. मुलं बोलतात की बाबा आम्ही खूप बिझी आहोत आणि बिझी असल्यामुळे आम्हाला घरी येणं होत नाही किंवा तुम्हाला कॉल करणं सुद्धा होत नाही, कामात बिझी असल्यामुळे. मुलगा म्हणतो बाबा ऑफिसचं प्रेशर खूप आहे हो, आणि बाबा ऑफिसचं प्रेशर खूप असल्यामुळे नाही होत बोलणं. आणि सुनबाई म्हणतात की बाबा थोडा आराम करा ना, तुम्ही काळजी नका करू. परंतु त्या आराम कर म्हणण्यात किती दुरावा लपलेला असतो तो कोणीही समजून घेत नाही. राजेंद्र बाबू स्वतः त्या घराचे जणू काही पाहुणे स्वतःला समजतात. त्यांना त्या घराचा पाहुण्यासारखं आता वाटायला लागलं आहे. पहिले नातं जे मनापासून जोडलं होतं आता बस एक जबाबदारी झालेलं आहे. मग त्यांनी त्यांची जुनी डायरी हातात घेतात आणि ज्यामध्ये त्यांच्या जुन्या मित्राचे नंबर होते, आता खूप सारे नंबर स्विच ऑफच झालेले आहे. काहींच्या समोर लिहिलेलं आहे की स्वर्गवासी झालेले आहे आणि जे जिवंत आहे ते स्वतः कोणत्या तरी कोपऱ्यात एकटे बसलेले असतील, बिलकुल त्यांच्यासारखेच. आणि मग हेच का वृद्धावस्थेचं जगणं? हेच असतं का आयुष्याच्या धावपळीचं शेवट? हे असाच असतो का? कधी काळी ज्यांना सगळे आठवण काढत होते, त्यांची आठवणीने फोन करत होते, त्यांना आठवणीत ठेवत होते, प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर त्यांच्या लक्षात राहत होत्या, आता मात्र हे सर्वांच्या आठवणीतून दूर झालेले आहे. मित्रांनो,
नाते जेव्हा दूर होतं ना, तेव्हा एकटेपणा आवाज करत नाही, तर हळूहळू माणसाला आतून खात जाते. ते खरं दुःख केव्हा होते माहिती आहे? खरं दुःख तेव्हा होतं जेव्हा जिवंत लोकही मेलेल्या नात्यासारखे वाटायला लागतील. आता बघूया नंबर 4. जेव्हा सगळेजण असं म्हणतात की माणसाला दुःख होत नाही, पुरुषांना दुःख होत नाही किंवा मर्द को दर्द होता नाही. त्याचं खरं रूप काय आहे माहिती आहे? त्यांचं आतून तुटणं हे त्याचं खरं रूप आहे. ते मौन राहणं, एक अहंकार असतो की का आपलं दुःख का सांगायचं, आणि त्यातूनच खरं दुःखाला सुरुवात होते. आपलं दुःख व्यक्त न करणं किंवा दुःख सांगण्यासाठी अहंकार आड येणं, अहंकार असणं, का आपण आपलं दुःख सांगत बसायचं. राजेंद्र भाऊ आता जास्त बोलत नाही. पूर्ण दिवसात मुश्किलीने 4 ते 5 वाक्य ते बोलत असतील, तेही गरजेनुसार. मुलाने जर विचारलं की बाबा तुम्हाला काही पाहिजे का, तर उत्तर देतात नाही, काही नको, मला काही नाही पाहिजे, सर्व काही ठीक आहे. परंतु सत्य तर हे आहे की काहीही ठीक नाही. आतून बरंच काही तुटलेलं आहे, पण त्यांनी सांगणं आता सोडून दिलं आहे. कारण लहानपणापासून त्यांना हेच शिकवण्यात आलं असतं की पुरुषांनी रडायचं नसतं, पुरुषांनी कमजोरी दाखवायची नसते किंवा कमजोर दिसायचं नसतं. पुरुष मदत मागत नाही, तर पुरुष मदत करतात. पुरुष मदत बाहेरून कोणाची मागत नाहीत. बाहेरून पाहणाऱ्याला तर राजेंद्र बाबू एक शांत, मजबूत आणि नॉर्मल दिसत असतात, परंतु आतल्या ते ओरडत असतात. प्रत्येक रात्री ते रडत असतात, परंतु कोणाला काहीच सांगत नाही. कारण की त्यांना भीती आहे की जर त्यांनी अश्रू दाखवले तर लोक म्हणतील की किती कमजोर आहे, किंवा त्यांना कोणी समजल की कमजोर झाला, आता ते म्हातारे झाले. त्यांना कित्येकदा असं वाटलं की कोणाला तरी सांगावं. त्यांनी सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला, परंतु आपलं मन हलकं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु स्वतःच म्हणणं त्यांनी खोडून टाकलं. स्वतःला म्हणाले, सोड ना, आता कोणी समजून घेणार नाही तुझं इथे. आणि इथूनच सुरुवात होते तर ते खरे एकटेपणाची. जेव्हा माणूस आपलं दुःख सांगायला भीतो, तर ते दुःख त्याला आतल्या आत खात राहतं. आणि वृद्ध व्यक्तीजवळ, विशेषतः पुरुष मंडळीजवळ सांगायला खूप काही असतं, पण ऐकणारं मात्र कोणीच नसतं. आणि जर कदाचित ऐकणारा असेलच, तेव्हा मात्र त्यांचा इगो आड येतो, त्यांना लाज वाटते आणि समाजाची त्यांना भीती वाटते, आणि त्यामुळे ते चूप राहतात किंवा बोलत नाहीत. आणि त्यांचं ते मौन राहणं एक खोटं आत्मबल सारखं वाटतं. सत्य तर हे आहे, त्यांनी एक स्वतःसमोर भिंत उभी केलेली आहे की एक मौनाची भिंत, इगोची भिंत, आणि त्यामुळे ते सर्वांपासून दूर राहत गेले किंवा दूर पडत जात आहे. सत्य हे आहे की जेव्हा एखादी वृद्ध महिला तर आपल्या मैत्रिणीला सगळं काही बोलते, बोलून मोकळी होते, किंवा आपल्या मुलींकडून सल्ला घेतात, परंतु पुरुष मात्र स्वतःसोबतच भांडत राहतात, स्वतःला आधार देत राहतात आणि स्वतःच ते रडत राहतात, परंतु चुपचाप आणि एकटे. हेच सर्वात मोठं त्यांचं आत्मबल म्हणू आपण, की पुरुष रडत नसतात किंवा पुरुष कमजोरी दाखवत नसतात. आपण म्हणू की मर्द को दर्द नहीं होता, जे एका पूर्ण पिढीला एकटेपणाची शिक्षा देत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर कमेंटमध्ये तसे जरूर लिहा, कारण मला ते कळेल की तसेच तुम्ही ह्या प्रकारचे व्हिडिओ आणि मी आणखी तयार करत राहील, किंवा त्याच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील. त्याचबरोबर तुम्ही
व्हिडिओमध्ये हे सुद्धा लिहा की तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहे, कुठल्या ठिकाणावरून हा व्हिडिओ पाहत आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर करा. चला पुढे जाऊया. आता बघू नंबर 5. कुटुंबासाठी ओझं असल्याची भावना निर्माण होणं. तर म्हातारपणात जेव्हा वडिलांना वाटतं की ते आता कुटुंबासाठी ओझं झालेले आहे, तर राजेंद्र बाबू आता पहिल्यापेक्षाही जास्त चुपचाप राहू लागले आहे आणि कोणाशी ते बोलत नाहीत आणि कोणाकडूनही काहीच त्यांची अपेक्षा नाही. त्यांची लाईफ आता रुटीन सारखी झाली आहे. सकाळी उठणे, पूजा करणे, मग एका कोपऱ्यात बसून न्यूजपेपर वाचणे. ते मुलगा असून दोघेही कामावर चालले जातात, नातू शाळेत जातो आणि दिवसभर घरात शांतता असते. आणि जेव्हा सर्व घरी येतात तरी कोणी त्यांच्याशी जास्त बोलचाल करत नाही. ते सर्व लक्ष ठेवून असतात. कधी लाईट बंद करायची आहे, न्यूजपेपर आतमध्ये आणायचं आहे, किंवा घरात कुठलं थोडं काम राहिलं असेल त्या कामात थोडी त्यांची मदत सुद्धा असते. ती किचनमध्ये आवराआवरी करायची आहे, भांडे ठेवायचे आहे, अशा प्रकारचे जे काही छोटे मोठे काम असतील ते सुद्धा ते करत असतात. परंतु आता त्यांना कोणीही विचारत नाही की बाबा तुम्ही कसे आहात आणि तुमचा दिवस कसा गेला, हे कोणीही त्यांना आता विचारत नाही. सर्वजण आपापल्या कामात मग्न असतात. कधी कधी तर त्यांना असं वाटतं की एखाद्या दिवशी जर मी चुपचाप गेलो तर कदाचित कोणाला काहीच माहीत पडणार नाही आणि ते चुपचाप सगळ्यांच्या नकळत हे जग सोडून गेलेले असेल, नाही का. तर एक दिवस त्यांना त्यांच्या रूममध्ये पडलेला एक रेडिओ मिळतो, जो जुना होता. तो त्यांनी चालू केला. कधी काही त्यांनी घेतलेला होता. त्या रेडिओचा आवाज पूर्ण घरात त्यांच्या घुमत होता. तर तो आवाज आता त्यांना ते अनोळखी वाटत होता. त्यांची नजर त्या फोटोकडे गेली, जिथे ते आणि सरलाजी हसत असताना त्यांचे एकमेकाकडे उभे राहून एकमेकाकडे हसत असतानाची तस्वीर फोटो होता, एकमेकाकडे पाहत उभे असलेला. तर त्यांनी तेही त्या फोटोकडे बघून हसले. परंतु त्या हसण्याच्या मागे लपलेलं होतं एक प्रश्न की काय आता माझी इथे काहीच गरज नाही. वृद्ध वडिलांना सर्वात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा तो पाहतो की त्याची मुलं आता सल्ला त्याची घेत नाही, त्याला निर्णयात विचारत नाही, कुठला निर्णय त्यांना विचारत नाही किंवा कुठल्या निर्णयात त्याला विचारल्या जात नाही आणि इथपर्यंत की त्याचं असणं किंवा नसणं त्यांना काहीच फरक पडत नाही. घरात कुठल्याही गोष्टीचा त्याच्या असण्या नसण्याने काही फरक पडत नाही. एकदा त्यांच्या नातवानी त्यांना विचारलं, बाबा तुम्ही हमेशा इथेच का बसून राहतात हो? तर त्यांनी हसून उत्तर दिलं, कारण आता कुठे जाण्याचं कारणच उरलं नाही बेटा. आणि हे कटू सत्यही आहे, नाही का. एक पिता कधी काळी सर्व घराची जबाबदारी उचलत होता. जेव्हा स्वतःला एक गेस्ट समजतो, एक पाहुणा समजत असेल, तर समजून जा की तो एकटेपणाची त्याने हद्द पार केलेली आहे. बोलणार काहीच नाही, त्या कसल्याही बाबतीत तक्रार करणार नाही. पण हळूहळू आतल्या आत ते संपत चाललेले आहे. आणि सर्वात मोठं दुःख हे आहे की हे आमच्या घरात आमच्याच डोळ्यासमोर होत आहे, परंतु आपण ते पाहत नाही. तर मित्रांनो, अजूनही वेळ आहे. त्यांना जाणीव करून द्या की ते आताही तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही आतापर्यंत ही कहाणी ऐकत आहे तर थांबा, एक क्षण थांबा. तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि आठवण करा त्या चेहऱ्याला ज्यांनी तुमच्यासाठी संपूर्ण आयुष्य घालवलेलं आहे, ज्यांनी स्वतः जुने कपडे घालून तुमच्यासाठी नवीन पोशाख दिलेला आहे, नवीन कपडे तुम्हाला दिलेले आहे.
त्यांनी स्वतः उपाशी राहून तुमच्यासाठी जेवण वाचवलेलं आहे. तुम्हाला जेवण मिळावं म्हणून स्वतः उपाशी राहिलेले आहे. ते तुमचे वडील आहे, तुमचे बाबा आहे, कदाचित तुमचे आजोबा असू शकतात. हे विचार करा की तुम्ही अजूनही त्यांच्यासोबत तसाच व्यवहार करणार आहे, पाहुण्यासारखा, परक्या व्यक्तीसारखा, ज्यांनी तुमच्यासाठी त्यांचं आयुष्य दिलेलं आहे. त्यांचं दुःख त्यांनी कधी स्पष्ट बोललेले नाही, ज्यांनी त्यांच्या सुखाची आहुती दिलेली आहे. की तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहणार आहात की बाबा तुम्हाला एकटेपणा तर नाही वाटत ना? विचारा तुम्हाला कोणासोबत बोलायची इच्छा आहे का? विचारा, तुम्ही एकदा त्यांना विचारून बघा. परंतु सत्य तर हे आहे की त्यांचं जीवन आता आमच्या सुखासोबत जोडलेलं आहे. जर तुम्ही दिवसभरातले काही क्षण त्यांच्यासाठी जर दिलेत तर त्यांच्यासोबत बघा, त्यांची पूर्ण रात्र आनंदित होईल, त्यांचा एकटेपणा कमी होईल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की ते तुमच्याकडे काहीच मागत नाही. त्यांना फक्त बस थोडा वेळ तुमचा हवा आहे, तुमच्याकडून थोडीशी आपुलकी त्यांना हवी आहे, समजून घेणारा हवा आहे आणि मनापासून मिठी मारणारा त्यांना हवा आहे. तर चला मग, आज तुम्ही स्वतःशी एक प्रॉमिस करा. आज ह्या व्हिडिओ जर तुम्ही बघितल्यानंतर कोणत्याही वृद्ध व्यक्तीला कॉल करा. आपल्या वृद्ध पिता असो, तुमचे आजोबा असो किंवा आणखी कोणी तुमचं नातेवाईक असो, त्यांना मनापासून मिठी मारा आणि बस एवढंच विचारा, तुम्ही एकटे नाही आहे एवढंच सांगा. मी आहे ना तुमच्यासोबत, मला सांगा. आणि विश्वास ठेवा या शब्दावर, की त्यांना त्या शब्दाची खूप मोठी ताकद आहे. तुम्ही जे बोलाल ना त्या शब्दात खूप मोठी ताकद आहे. की हे छोटे छोटे शब्द आहेत, परंतु त्या छोट्या छोट्या शब्दात कोणाचं तुटणारं मन जोडलं जाऊ शकतं. मित्रांनो, जर कधी तुमच्या मनाला वृद्ध म्हणजे एक ओझं नाही, जबाबदारी नाही, तर ते तुमचं एक कर्तव्य आहे. तर तुम्ही त्यांना मनापासून स्वीकारा. तुम्हाला जर ही कहाणी मनापासून पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की काही संदेश फक्त हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचायला पाहिजे, तर त्यांना तुम्ही शेअर करा, जरूर शेअर करा. व्हॉट्सअप असो, फेसबुक असो किंवा परिवारातील कोणता ग्रुप असो, जर तुम्ही असेच मनाचा ठाव घेणारी कहाणी ऐकायला तयार असाल, इच्छुक असाल, तर आता सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कारण बेल आयकॉनला क्लिक केलं तर सर्वात आधी माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर धन्यवाद, खूप खूप धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा.